मुंबई येथील सायली गुरव ही लहानपणापासूनच शारीरिकदृष्ट्या दिव्यांग। सायली बोलूही शकत नाही आणि चालूही शकत नाही। तिचा जन्म ज्यावेळी झाला तेव्हा तिच्या आई वडिलांनी आयुष्याला दोष न देता आम्ही आमच्या मुलीला आयुष्यभर सांभाळू असे ठामपणे सांगितले आणि न डगमगता सायलीच्या पाठीशी तिचे कुटुंब खंबीरपणे उभे राहिले। माझं नाव संजय गुरव, मी राहणार फोर्ट आणि आज तुम्ही इथे बघत असाल तर माझी मोठी मुलगी सायली हिचं आम्ही वाढदिवस साजरा करतो आहे। गेल्या वेळी तिचा 25वा वाढदिवस होता आणि यावेळी तिचा 26वा वाढदिवस आहे। आता तुम्ही बघतच असाल की इथे लहान मुलांची एकदम धमाल पार्टी चालू आहे। जसं 1 जानेवारी उजडलं की हे सर्व लहान मुलं विदाऊट इन्व्हिटेशन इथे येतात आणि तिला विश करून जातात। म्हणजे असा हा तिचा लक्षात राहणारा वाढदिवस आहे। आणि म्हणजे बोलतात की जेव्हा लहानपणीच आम्हाला कळलं होतं की मोठ्यापणी म्हणजे माझी मुलगी तिला असं बोलता येणार नाही किंवा ती बेडवरच असेल, तर डॉक्टरांनी आम्हाला विचारलं होतं की म्हणजे काय करायचं किंवा काय पुढे काय तुम्ही, तर आम्ही बोला नाही आम्हाला तर म्हणजे जसं आहे तसं आम्हाला पाहिजे आणि आम्ही तिचं चांगल्यापणाने सांभाळ करू। आणि आज ती 25वा वाढदिवस तिने एकदम गेल्या वेळी तुम्ही जर म्हणजे बघाल तर अक्षरशः इथे जवळजवळ 750-700 माणसं इथे आले होते सायलीला आशीर्वाद द्यायला। 25वा वाढदिवस तिच्या असं आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा केला होता आणि हा 26वा वाढदिवस आहे। आणि असते असते आता या बड्डे पार्टीची रंगत आहे ते असते असते आता वाढते आहे। म्हणजे 8च्या नंतर तुम्ही बघाल तर पूर्ण हा हॉल मुलांनी माणसांनी एकदम फुलून जाणार आहे। तर असा आम्ही आज तिचा वाढदिवस साजरा करतो। मुलीला वाढवण्यासाठी आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी संजय गुरव आणि त्यांच्या पत्नीने सायलीला हाताच्या फोडाप्रमाणे जपले। सायली शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असल्याचे भासवू न देता माझी मुलगी ही आमच्यासाठी लकी असल्याचे सायलीचे वडील संजय गुरव यांनी सांगितले। आता सायली म्हणजे माझी मोठी मुलगी आहे आणि असं नाही की बाबा ती अशी झाली म्हणून आम्ही तिला टाळतो आहे असं। तर आम्ही तिचं लहानपणापासून जसं हाताला जसं फोड येतो आणि जसं सांभाळ करतो तसं मी माझ्या मुलीचं सांभाळ करतो आहे। म्हणजे मी जे आता महिला आहेत त्यांना मी एकच मेसेज देऊ शकतो की म्हणजे काही जणांना मुलगी झाली की त्यांना एकदम दुःख होतं, पण मला तर खूप आनंद वाटतो आहे की आणि माझी मोठी मुलगी म्हणजे एक धनाची पेटी हे तिने प्रूव्ह केलेलं आहे। आणि म्हणून मी महिलांना असं बोलेन की बाबा की अशा मुलींना आपण दुर्लक्ष न करता त्यांच्यावर जास्तीत जास्त जर प्रेम केलं तर आपणही त्या माध्यमातून आपलाही भरभराट होतो। आता अशा मुलांना आपण दुर्लक्ष न करता एक चांगल्याप्रमाणे जर सांभाळ केलं तर खूप काही आयुष्यात अशा घटना घडतात की त्या न सांगण्यासारख्या आहेत। सायली कोणतीही ऍक्टिव्हिटी स्वतः करू शकत नाही। अशा मुलांना सांभाळण्यासाठी आई वडिलांना खूप कष्ट घ्यावे लागतात। पण अशा परिस्थितीतही संजय गुरव आणि त्यांच्या पत्नीने सायलीला अगदी आपल्या जीवापेक्षा जास्त जपले आहे, अशी भावना डॉक्टर तुषार पालवे यांनी व्यक्त केली। मी डॉक्टर तुषार पालवे, स्त्रीरोग तज्ञ आणि वैद्यकीय अधीक्षक, कामाने आरोग्य रुग्णालय। 26वा बर्थडे आहे। सायली फिजिकली चॅलेंज मुलगी आहे, तिला चालायचा त्रास आहे आणि बोलायचा सुद्धा त्रास आहे। बाकी ती इंडिपेंडेंटली स्वतःची ॲक्टिव्हिटी करू शकत नाही। अशा कंडिशनमुळे आईवडिलांना खूप कष्ट घ्यावे लागतात अशा मुलाला सांभाळायला। ती आता 26 वर्षाची झाली आहे। तर संजयने आणि त्यांच्या वाईफने तिची खूप काळजी घेतली आहे। आम्ही नेहमी बघतो, ते 3 वर्ष बघितले, त्याचा काही आजार असेल तर त्याला लगेच ॲडमिट करतात, तिची काळजी घेतात, ते डॉक्टरांना रेग्युलर दाखवतात। या सगळ्या गोष्टी करायला खूप मोठं हार्ट लागतं। आता आम्ही बऱ्याचशा केसेस बघतो की जेव्हा बाळाला काही इश्यू असतो गर्भामध्ये तर लगेच पॅरेंट्स ते बाळाचं अबॉर्शन करतात, तसा ते सांभाळत नाहीत। पण संजयने आणि त्यांच्या वाईफने तिची खूप चांगली काळजी घेतली आहे। नॉर्मल बाळासारखं तिला वाढवलेलं आहे आणि त्याला त्यांच्या लिमिटमध्ये आहे त्याच्या बाहेर जाऊन सुद्धा तिची काळजी घेतली।
1 जानेवारी 2025 रोजी सायली 26 वर्षांची झाली. सायलीचा वाढदिवस गुरव कुटुंबीय मोठ्या थाटामाटात साजरा करतात. सायलीच्या वाढदिवसाला मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून यात लहान मुलांचे विविध गेम्स, टॅटू, हेअर कलर असे विविध स्टॉल्स लावण्यात येतात आणि सायलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो. समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत की मुलगी अपंग असली की कुटुंब तिला स्वीकारत नाही, कारण समाज काय म्हणेल, लोक टोमणे मारतील असे बरेच प्रश्न आजही लोकांच्या मनात येतात. पण गुरव कुटुंब याला अपवाद असून त्यांनी आपल्या मुलीच्या सुखासाठी अनेक संघर्ष सोसले आणि आज ते सायली सोबत सन्मानाने आनंदी जीवन जगत आहेत.